हवेली तालुक्यातील केसनंद गावामध्ये वृक्षमित्र दत्तात्रय ढोरे यांनी आपल्या मुलाच्या लग्न समारंभानिमित्त लग्न समारंभामध्ये होणाऱ्या अतिरिक्त खर्चाला फाटा देत लक्ष्मी तरू या 3000 वृक्षांचं वाटप करून समाजापुढे एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केलाय। कॅन्सरमुक्त अभियानांतर्गत अजित वृक्षयोग महोत्सव 2025 अंतर्गत आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक आणि महाराष्ट्र राज्य वृक्ष लागवड आणि संगोपनाचे समन्वयक प्रभाकर जगताप यांच्या माध्यमातून या वृक्षांचं वाटप लग्न समारंभातील पाहुण्यांना करण्यात आले। केसनंद येथील ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम शाळेमध्ये 700 विद्यार्थ्यांना या वृक्षाचं वाटप करून विद्यार्थ्यांना झाडे लावा झाडे जगवा असा बहुमोल संदेश या निमित्तानं विवाहित दाम्पत्यानं दिलाय। ढोरे कुटुंबियांनी केलेल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं पंचक्रोशीतील सर्व स्तरातून कौतुक करण्यात येते। उपस्थित मंचावरती आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग टीचर सन्माननीय प्रभाकर जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आहे। त्याचप्रमाणे स्टार न्यूजचे संपादक पाटीकर साहेब आहेत आणि तुमच्यामध्ये उपस्थित या ठिकाणी नवदाम्पत्य अमित आणि तन्मयी या ठिकाणी उपस्थित आहेत। यांच्या लग्नाच्या प्रित्यर्थ म्हणजे लग्नाच्या मुहूर्तावरती सर्वांना एक एक झाड देऊन बक्षीस म्हणून या ठिकाणी आपल्याला झाड देणार आहे आणि आपण ते झाड घरी येऊन लावायचे। त्या झाडाबद्दलची माहिती आपल्याला सरांच्या मार्फत मिळणार आहे। या ठिकाणी 3 प्रकारची झाडं आपल्याला आहेत, त्यापैकी तुम्हाला जे मिळेल तुम्ही ते घ्या। एक दुसरं झाड आहे पुष्पा पिक्चर कोणी कोणी पाहिला पुष्पा? तर आमच्या नर्सरीला पप्पा मम्मीला घेऊन यायचं आणि फ्री मध्ये घेऊन जायचं। आज मिळेल याची खात्री नाही, ज्या मुलांना मिळेल त्या मुलांना मिळेल वापरतात। परंतु आयुर्वेदामध्ये बेलाचं फळ हे खूप शरीरासाठी औषधी असतं, तर ते पण आपण लावून त्याचं फळ आहारामध्ये घ्यायला पाहिजे। तन्मय आणि किरण अमित त्यांच्या शुभ पर्व झालेला आहे आणि त्यांच्या लग्नाच्या निमित्तानं त्या ठिकाणी सुद्धा वृक्षाचं वाटप करण्यात आले, भेट देण्यात आले आणि आज एक वेगळा उपक्रम, कारण त्यांची जीवनाची सुरुवात ही वृक्षाने झालेली आहे, पर्यावरणाने झालेली आहे। संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी पर्यावरण राखा। तर वृक्ष हे संतांचं काम आहे, वृक्ष हे सद्गुरू आहे, ते देण्याचे काम करतात। या ठिकाणी आमचे पाहुणे मित्र पांडुरंग दत्ताजी ढोरे यांनी खूप अतिशय चांगली संकल्पना या ठिकाणी मांडली आणि ह्या वृक्षाचं काम त्यांनी हाती घेतलंय। स्वतःची नर्सरी असून सुद्धा ते म्हणले नाही मला लक्ष्मी तरूचं वाटप करा। लक्ष्मी तरूच्या झाडाबद्दल कोणाला माहित आहे का? नाही ना? ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।